बघा नीट, चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मस्ताचोकचे सरपंच देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण, अजूनही एक आरोपी फरार. धनंजय मुंडेंचा राजीनामा अजूनही का झाला नाही? अंजली दमानी यांचा एक्स पोस्टद्वारे सवाल. मुंडेंविरोधातील पुरावे केंद्रीय संस्थांना पाठवल्याची माहिती. मी आतापर्यंत शांत होतो, पण आता माझाही संयम सुटलाय. मृत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांचा पोलिसांना इशारा. कृष्णा आंधळे का सापडत नाही? आरोपींचे मोबाईल का तपासत नाहीत? अशा प्रश्नांचाही भडीमार. देशमुख हत्येप्रकरणी 2 महिन्यामधल्या तपासावरती आमदार सुरेश धस समाधानी. मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आपली नाही तर त्यांच्याच पक्षाच्या लोकांची असल्याचा दावा. मुंडेंना बॉडीगार्ड न घेता गावात एकटं फिरण्याचं आव्हान. सोमनाथ सूर्यवंशींच्या कोठडीमधल्या मृत्यूच्या प्रकरणी एका अधिकाऱ्यासह 3 पोलीस निलंबित. परभणीमधून मुंबईला निघालेल्या लॉंग मार्चला परभणी पालकमंत्री बोर्डीकरांची माहिती. आंदोलकांचा लॉंग मार्च नाशिकमध्ये स्थगित. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक. 15 फेब्रुवारीपासून साखळी उपोषणाचा इशारा. रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज. फडणवीसांवरही हल्लाबोल. जालन्यामध्ये वाळू माफियांसह आंतरवालीमध्ये जाळपोळ करणारे 9 गुन्हेगार तडीपार. सर्व 9 जण शेजारच्या बीड, संभाजीनगर आणि परभणीमधूनही होणार हद्दपार. वाळू माफियांमध्ये मनोज जरांगेंच्या मेहुण्यांचा समावेश. राजन साळवी यांचा शिंदेंच्या शिवसेनेतला पक्षप्रवेश ठरला. 13 तारखेला ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा प्रवेश करणार. मुंबई महानगरपालिकेसाठी राज ठाकरे ॲक्शन मोडवर. शिवतीर्थावरती बोलावली मनसेच्या नेत्यांची बैठक. राज्यस्तरीय मेळाव्याच्या नंतर नेत्यांच्या बैठकीमध्ये पालिकेसाठी काय रणनीती असेल याची उत्सुकता. मुंबईत 3ही रेल्वे मार्गांवरती आज मेगा ब्लॉक. सेंट्रलवरती माटुंगा ते मुलुंडच्या दरम्यान, तर हार्बरवरती सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रेच्या दरम्यान, तर वेस्टर्नवरती सकाळी 11 पर्यंत मुंबई सेंट्रल ते ग्रँट रोडच्या दरम्यान मेगा ब्लॉक. चंद्रपूरच्या दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा 18वा दिवस. पूर्व विदर्भामधील शेकडो शेतकरी आंदोलनात. 20 वर्ष प्रकल्प सुरूच न झाल्यामुळे नव्या भूसंपादन कायद्यानुसार मोबदल्याची मागणी. घृष्णेश्वर मंदिराच्या कळसाच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू. एबीपी माझाने कळसाला तारेचा आधार दिल्याची बातमी दाखवल्याच्या नंतर पुरातत्व खात्याला जाग. एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट. भारत आणि इंग्लंड यांच्यामधली दुसरी वनडे आज कटकमध्ये. मालिका आजच जिंकण्याची भारताला संधी. रोहित आणि विराटच्या फॉर्मकडे सगळ्यांचं लक्ष. पाकिस्तान विरुद्धच्या वनडेमध्ये न्यूझीलंडचा राचिन रवींद्र रक्तबंबाळ. झेल घेत असताना चेंडू थेट तोंडावर आदळला. मैदानावरच्या सदोष लाइटिंगमुळे चेंडूवरची नजर हटली. आणि वाढते सायबर फ्रॉड रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून महत्त्वाचा निर्णय. बँकांना वेब ॲड्रेस बदलण्याचे निर्देश. बँक वेबसाईटसाठी bank.in हे डोमेन अनिवार्य, तर फायनान्स कंपन्यांना करावा लागणार fin.in या डोमेनचा वापर. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.